नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मेदूवडा. हा बाहेरून कुरकुरीत आतून मऊ असेल तरच त्याची खरी मजा येते. चला तर मग रेसिपी सुरू करूया. 2 वाट्या उडदाची डाळ पांढरी स्वच्छ निवडून घेतली आहे. बाऊल घेतलं आहे, त्याच्यात डाळ घातली आहे 2 वाट्या. डाळीमध्ये पाणी घालायचं आहे. हाताने असं चोळून घ्यायचे स्वच्छ, जेणेकरून ती घाण ते माती निघून जाईल. याच्यातलं पाणी काढून टाकायचं. परत पुन्हा पाणी घालायचं आहे स्वच्छ. असं असं दोनदा करायचं आहे. अशाने वडे चांगले होतात, चांगली डाळ धुतल्यामुळे. आता पाणी घालूया आणि 5 तास भिजत ठेवायचं आणि याच्यावरती झाकण ठेवूया. जेवढी डाळ त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे. झाकण काढूया. 5 तास झाले. हात घालूया, बघूया. बघा, टम्म फुगली डाळ, छान मस्त फुगली आहे आणि जास्त वेळ पण लागला नाही. चाळणी घेतली आहे, खाली आपण भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यावरती पुन्हा चाळणी ठेवूया आणि डाळीमधलं जे पाणी येते त्याच्यात काढूया. उडदाची डाळ पूर्ण उपसून घेतली आहे. मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यात आपण डाळ घालूया. पाणी बिलकुल टाकायचं नाही. वाटताना आधी बिना पाण्याचीच आधी वाटून घ्यायची. पल्स मोडवर चालू बंद असं मिक्सर फिरवायचा. 2 मिनटं तशीच वाटून घ्यायची. थोडं वाटून घेतलं आहे. आता खालून वर आणि चारी बाजूनी असं हलवून घ्यायचं आहे आणि याच्यात आपल्याला आता थोडं पाणी घालूया आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करूया त्याची. पाणी घातलं आहे आणि परत एकदा मिक्सरमध्ये फिरून घेऊया. फक्त 2च चमचे पण पाणी घातलं आहे आणि जास्त पातळ पीठ करायचं नाही. शक्यतो हे घट्टच पीठ करायचं आणि बारीक अशी पेस्ट करायची आहे. एक बाऊल घेतलं आहे, त्याच्यात सगळी डाळ काढून घ्यायची वाटलेली. अशाच पद्धतीने सगळी डाळ वाटून घ्यायची. 1 वाटी पाणी लागलं, कमी जास्त होऊ शकतं वाटताना. अशाच पद्धतीने डाळ वाटून घ्यायची. हे झालं आपलं पीठ तयार. चवीनुसार मीठ घालूया. चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने एकसारखं 5 मिनटं पीठ फेटून घ्यायचं. याच्यामुळे हलकं होतं. एकाच दिशेने हलवायचं. वड्याचं पीठ तयार आहे. तुम्ही बघू शकता, हाताने बिलकुल पाणी जास्त घातलं नाही आहे, बरोबर पाणी आहे. असे बघा वडे पण होतात. ते कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर ह्या पिठामध्ये घालू शकतात. गॅसवर कढई ठेवली. गॅस लायटरनी चालू केला. गॅस मोठाच ठेवायचा. आता त्याच्यात तेल घालूया. तळण्यासाठी तेल घालूया. जास्त गरम पण नाही, मीडियम ठेवायचं. हाताला पाणी लावूया. पिठाचे हवे तसे छोटे छोटे गोळे घेऊया आणि असं गोल घ्यायचं आणि छिद्र पाडायचं अंगठ्याने आणि ते तेलामध्ये घालूया. परत एकदा पाणी लावूया आणि पीठ घेऊया. असं हातात गोळा घ्यायचा, असं गोल करायचं आणि अंगठ्याने छिद्र पाडायचं आणि ते तेलामध्ये सोडूया. गॅस मीडियमच करायचा आणि चमच्याच्या साहाय्याने त्याला पलटूया. एकसारखा रंग येईल वड्यांना आणि खाली चिटकणार नाही. वडे तळताना 3 ते 4 मिनटं लागले आणि रंग पण छान आला, मस्त सोनेरी असा लालसर रंग आला, जसं दुकानामध्ये मिळतो तसं. याच्यात आपण बिलकुल सोडा घातला नाही आहे. वडे मस्त झाले, एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत. डिश घेतली आहे, त्याच्यावरती पेपर ठेवला आहे. आता वडे निथरून काढू आपण.
याच पद्धतीने आपल्याला हे सगळे वडे असे घालायचे तेलामध्ये. हा झाला मेदूवडा तयार. तुम्ही बघू शकता वडा मस्त कुरकुरीत झाला आहे. आतून बिलकुल कच्चा पण नाही राहिला. बघा मस्त झाला आहे. खायला एकदम सुंदर झाला आहे. हा वडा चटणीसोबत सांबारसोबत एकदम भारी लागतो. खायला पण एकदम मस्त झाला आहे. गरमागरम मेदूवडा सांबार एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.